आज निवेदन कशासाठी देण्यासाठी आला होता? या ठिकाणी आम्ही शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व वृद्ध कलावंत राजश्री शाहू महाराज 2022-23 व 23-24 या कालावधीमध्ये आम्ही सर्व वृद्ध कलावंतांनी आमचे अर्ज समाज कल्याण विभागाकडे सुपूर्द केले होते। पंचायत समितीमार्फत आम्ही ते अर्ज समाज कल्याण विभागाकडे सुपूर्द केले होते आणि दरवर्षी आम्हाला ते त्रुटी मागत राहतात। आम्ही त्या त्रुटी काढून दिल्या होत्या। आम्ही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला। आमच्या परीक्षा कधी तिथं विचारलं, तिथं जे प्रशांत पाटील सर आहेत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी गेलो। त्याचा फुटेज आपण तिथं तपासू शकता। आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं की परीक्षा कधी होणार आहे, आम्हाला अंधारात ठेवलं आणि आचारसंहितेचं कारण सांगून त्यांनी आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दुसरेच कलावंतांचे आमच्या याद्या तिथेच राहिल्या आणि दुसऱ्याच कलावंतांच्या याद्या 100 कलावंतांच्या याद्या तिथं पात्र करून कला संचालनालय मुंबई या ठिकाणी तिथे पाठवल्या। तर आमचा प्रश्न एवढाच आहे, या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। माननीय श्री कलेक्टर साहेबांना आम्ही आत्ता भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की आपण साहेब स्वतः याच्यामध्ये आपण याची सखोल चौकशी करून आम्हा सर्व कलावंतांना या ठिकाणी थोडंसं सहकार्य करून आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली। दरवर्षी आज 4 वर्ष झाले साहेब या ठिकाणी वृद्ध कलावंतांना न्याय मिळत नाही आहे। प्रत्येक वर्षी ओरिजिनल कलावंत डावलून हे लोक चिरीमिरी घेऊन 40-40, 50-50 हजार रुपये घेऊन बाहेरच्या बाहेर फायली मंजूर करून घेतात आणि जे ओरिजिनल कलावंत गुणी कलावंत आहे ज्यांचं खरंच कलेवर जीवन आहे असे लोक याच्यापासून वंचित राहतात। तर आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबाला, आम्हाला न्याय मिळण्यासाठी खरोखर विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की 1-2-4-5 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला इथे बोलवून घेऊ आणि तपास करून तुम्हाला निर्णय देऊ। माझं नाव प्रशांत प्रकाश अन्नदाते, छत्रपती संभाजीनगर। आता मी सध्याला पिसादेवी ग्रामीण भागामध्ये राहिला आहे। मी 2